हाय हॅलो नमस्कार. मी प्राप्ती परत एकदा प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज ना मी खूप वेळ झोपलेली आहे, कारण मुलींनाही सुट्टी आहे आज, त्यामुळं मग झोपले. त्यामुळे डोळे बघू शकता इतके सुजलेत ना, जास्त झोप झालेली आहे त्यामुळे. तर चला मग आता आंघोळ वगैरे करून घेतली मी आणि आता चहा वगैरे करणार आहे आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागणार आहे. चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. तर माझी आंघोळ वगैरे झालेली होती आणि म्हणलं सगळ्यात अगोदर चहा पिऊयात आणि नंतरच मग कामाला लागूयात. त्यामुळं अगोदर तर मी उन्हाळ्यामध्ये चहा पित नव्हते, पण आता ना मला चहाची इतकी सवय लागली की रोज गरमी जरी असली ना तरी मी चहा पिते, म्हणजे पितेच. नाहीतर अगोदर असं कधीच झालं नाही की मी गरमीमध्ये चहा पिलाय, मला आवडतच नव्हता. पण आता काय माहीत नाही, पण चहा मी रोज पिते आणि त्याचा त्रासही मला होतो. खरं तर पित्ताचा त्रास आहे मला, त्यामुळं तर मुलींना दूध दिलं आणि माझ्यासाठी चहा वगैरे करून पिलेला आहे. आणि त्यानंतर मग आता पीठ वगैरे मळून ठेवले, कारण मला तसं स्वयंपाक करून घ्यायचा होता लवकर उशीर झालेला होता. त्यामुळं म्हणलं की लगेच चहा पिलं, पीठ वगैरे मळून घेतलं आणि तिकडं कुकर लावला आहे भाताचा. आणि तोपर्यंत मग इथं मी भाजीची तयारी करून घेत आहे. जर कुठली भाजी व्हायची असेल तर अशी बटाट्याची भाजी करायची, म्हणजे पटकन होती, जास्त वेळही लागत नाही. आणि रस्साभाजी केलं की भातासोबतही होते आणि चपातीसोबतही खाऊ शकतो आपण. त्यामुळं मग मी जास्त उशीर वगैरे झाला असं गडबडीत करायचं असेल ना तर माझा ठरलेला मेनू असतो असा बटाट्याच्या भाजीचा. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता हे असं सगळं घेतलेलं आहे मी. कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि बटाट्याची साल वगैरे काढून चिरून घेतलेत. आणि इथं बघू शकता तेल वगैरे टाकलं आहे मी, त्यानंतर जिरे मोहरी आणि लसूणही टाकले थोडासा. आणि त्यानंतर मग कांदा टाकला आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा. त्यानंतर टोमॅटो वगैरे टाकायचेत. आणि खूप जणांना माहिती असेल ही भाजी एकदम सोपी आहे, लवकर होती गडबडीच्या वेळेला आणि टेस्टलाही खूप छान लागते. त्यामुळं मग इथं मी भाजी वगैरे करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आता कसं उन्हाळ्यामध्ये ताक तर रोज होतच आहे, तर त्यामुळं जिरा कसं वाटलं जात नाही ऐन वेळेला. तर म्हणलं की आता जिरे पण आणलेले होते, डीमार्टला गेलो होतो तेव्हाच, तर जिरे वगैरे स्वच्छ करून घेतले अगोदर. तसे तर डीमार्टमधले स्वच्छच असतात, इतकं काही घाण नसतं. पण म्हणलं तरीही आपल्या मनाचं समाधान म्हणून मी कधीही ना निवडल्याशिवाय कुठलंच वापरत नाही. म्हणजे रोजचं हे सुपानी ना मी निवडतेच. आजकाल असं खूप जण म्हणतात की सूप जास्त कोणी हे करत नाही, पण मला आहे सवय. मी तांदूळ किंवा डाळ निवडून जरी ठेवलेली असली तरी रोजच्या रोज मी सुपानी पाकडूनच मग कुकर वगैरे लावत असते. तर तसं इथं मी जिरे पण ना थोडेसे पाकडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग भाजून घेतले जिरे थोडेसे, कारण मला ते वाटायचे होते. मग रोज ताक करताना वेळेस ना डायरेक्ट पावडर टाकली तरी होऊन जाते, म्हणून म्हणलं की आज काही करून जिरे ना उशीर झाला होता, पण मला रोज मी करते म्हणत होते, पण तसंच राहून जात होतं. म्हणलं की आज जिरे आपण भाजून घेऊयात, म्हणजे चपाती वगैरे करेपर्यंत ते थोडेसे थंडही होतील. म्हणजे थंड झाले की मग व्यवस्थित वाटलेही जातात, गरम गरम तितके काय वाटत नाहीत. म्हणलं थोडंसं भाजून घेऊयात आणि साईडला ठेवलं की मग थंड होतील ते. आणि त्यानंतर मग मी चपात्याही करून घेणार होते. तरी इथं ना जिरे भाजलेले होते, बघू शकता असे थोडेसे लालसर झाले की काढून घ्यायचं आहे. तर इथं मी आता ते थंड करायला ठेवणार आहे. तोपर्यंत मग मी लगेचच चपात्याही करून घेते. पीठ वगैरे मळून ठेवलेलं होतं, त्यामुळं म्हणलं की आता पटकन चपात्या करूयात, कारण उन्हाळ्यात ना खूप उशीर झालं की मग जेवणही जात नाही. आणि माझं किचन ना पूर्वेकडं तोंड करून आहे, तर त्यामुळं ना इतकं ऊन येतं ना सकाळी खिडकीतनं, इतकं गरम होतं आणखीन थोडंसं. आणि मग चपात्या वगैरे झाल्या, किचनही क्लीन करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर म्हणलं लगेचच आपण जिरे वगैरे वाटून घेऊयात, कारण मला आणखीन ताकही करायचं होतं. म्हणलं अगोदर जिरे वाटून घेऊयात आणि त्यानंतर मग ताकही करता येईल. तर इथं बारीक एकदम पावडर याच्यामध्ये ना खूप छान आहे बरं का. असं ग्राइंडर असेल ना तर असं छोट्या वस्तू वाटायला ना बरं पडतं. त्यामुळं मग आता मी याच्यामध्ये छान असं वाटून घेतलेलं आहे. आणि आता हे मला महिनाभर तरी जाईल, जास्तही जाऊ शकतं. पण आता रोजच ताक होतं तर महिनाभर जाईल. त्यानंतर मी ताक वगैरे केलेलं आहे. आणि बघू शकता इथं भाजी एकदम छान अशी, कलरही किती छान आलेला होता. आणि त्यानंतर इथं भातही झाला आहे, चपात्या आणि हे बघू शकता मसाले ताक. आणि त्यानंतर मग मी जेवण वगैरे करून घेतलेलं आहे. आणि मला ना
ब्लाऊजही शिवायचे होते, कारण काल मी अस्तर वगैरे आणलेलं होतं आणि ब्लाऊज कट वगैरे करून ठेवले होते, पण शिवणं काय झालं नाही. काल अर्धच शिवलं होतं मी ब्लाऊज. म्हणलं कारण आज त्यांचे दोन्हीही ब्लाऊज मला द्यायचे होते, म्हणून मग मी जेवण वगैरे झालं, लगेच मग भांडे वगैरे घासून घेतले आणि त्यानंतर लगेच मग मी इथं शिवण्यासाठी बसलेले होते. तर काल थोडासा झालेला होता आणि आज एक ब्लाऊज राहिलेला होता. आता थोडासा राहिला होता आणि ह्याला सोडून आणखीन एक ब्लाऊज माझ्याकडनं म्हणजे मला शिवायचा राहिलेला होता आणि तो कटही करायचा होता. तर काल मला थोडंसं काम लागलं, त्यामुळं मग नंतर काय अस्तर वगैरे आलं आणि हा एकच थोडासा कट करून आणि शिवून झालेला होता. त्यानंतर मग इथं बघू शकता मी ब्लाऊज शिवायला बसले होते आणि एकदम फिनिशिंगने आणि व्यवस्थित असं ब्लाऊज शिवून झालेलं होतं. बघू शकता इथं. तर खूप जणांना असं वाटतं की ब्लाऊज वगैरे शिवते तर नाही का असं कमीपणा वाटतो, पण तसं काय नाही. कारण प्रत्येक जर आपण घरी बसून शिवतो तर आपण घरही बघतो आणि थोडेफार पैसेही कमवू शकतो. तर मला म्हणजे चांगलं आहे की कुठल्याही कामातना कमीपणा कधीच वाटून घेऊ नये. खूप जण मलाही म्हणतात की नाही का ब्लाऊज शिवलं की त्रास होतो. होतो थोडासा, पण आपण जर बाहेर जाऊन जरी कुठलं करायचं म्हणलं तरीही त्रास होतोच. मग आपण हे घरात बसून लेकरांकडे लक्ष ठेवून त्यांचं बघून घरात हे चांगलं करू शकतो. नाहीतर मग बाहेर जॉब वगैरे करायचं म्हणलं की 8 तासाच्या खाली तरी जॉब कुठंच भेटणार नाही आणि थोडेफार पैसे कमी आले घरी तरी चालतील, कारण आपलं लक्षही राहतं घराकडं आणि घरातलीही कामं व्यवस्थित होतात, लेकरांकडेही लक्ष राहतं. त्यामुळं मग मला तरी हे बरं वाटतं की घरी बसून आपण थोडे जरी पैसे कमवलं ना तरीही बस होतं. पण असं नाही की काहीतरी कमी असतं म्हणून असं ब्लाऊज वगैरे शिवतो, असं काही नाही. आवड म्हणूनही शिवतो आणि थोडेफार आपलीही मदत व्हावी अशी आपल्यालाही वाटत असतं. तर काही जण असतात की त्यांना असं वाटतं की ब्लाऊज शिवते म्हणजे हिला काहीतरी कमी असेल, तर असं काही नसतं. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे. तर जाऊ द्यात. त्यानंतर मग तो ब्लाऊज कंप्लीट केला आहे मी आणि त्यानंतर ना हा दुसराही त्यांच्या सुनेचा म्हणजे ते काकू आहेत ना त्यांच्या सुनेचा ब्लाऊज मी कट करायला घेतलेला आहे आणि तो कट वगैरे करून घेतलेला आहे. प्रिन्स कट आहे हा. त्यांचंही माप होतं माझ्याकडं, पेपर कटिंगच करून ठेवत असते मी जर वेळेला, पण यांच्या ना ह्यावेळेस थोडंसं बदल करायचा होता साईजमध्ये, त्यामुळं ना मी डायरेक्टच ब्लाऊजवरतीच अस्तरवरतीच कट करून घेतलेला आहे. इथं तर आत्ता वाजलेले 5 ते 5:30 आणि जरा फ्रेश वगैरे झाले, कारण एक ब्लाऊज शिवला, अजून एक कट करून ठेवलेला आहे, तर तो आता मला स्टिच करायचा आहे. आणि फ्रेश वगैरे झाल्याने अगोदर चहा वगैरे बनवलेला आहे, अजून प्यायचा आहे चहा. बिस्किट खाऊन घेतो थोडंसं आणि मग त्यानंतर ब्लाऊज शिवणार आहे की तो ब्लाऊज झाला की मग नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायला लागेल. चला तर व्हिडिओला कंटिन्यू राहा. तर इथं ना बघू शकता मी चहा वगैरे केलेला आहे आणि मुलींनाही दिलं. तर मोठ्या मुलीला दूध म्हणजे पहिलं खूप दूध प्यायची, पण आता ना सारखं चहा मागते, मी देत नाही तरीही ती चहा मागते. आणि लहान मुलगी जी आहे ना तिला दूधच लागतं. तर चहा वगैरे पिला आम्ही आणि त्यानंतर मग मी लगेच बसलेली होते ब्लाऊज शिवण्यासाठी, कारण मला आजच हे ब्लाऊज द्यायचे होते संध्याकाळपर्यंत. मला जर ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ जर पाहिजे असतील तर तसं कमेंटमध्ये सांगा, मी नक्कीच अपलोड करेन आणि हाही कटिंगचा व्हिडिओ मी टाकेन. आणि थोडासा ब्लाऊज शिवला आणि त्यानंतर मग मुलीही गेल्या होत्या क्लासला, हे गेले होते सोडायला आणि त्यानंतर म्हणलं की अगोदर स्वयंपाक करून घेऊयात आणि मग नंतर थोडासा राहिलेला शिवता येईल. तर मी स्वयंपाक करत होते तेवढ्यातच त्यांचा फोन आला की ब्लाऊज झाला का म्हणून. मी येते घ्यायला, तर मी म्हणलं की नाही, आणखी नाही झालेला, तर थोड्या वेळांनी द्या पाठवून काकांना. तर त्या म्हणल्या हो. त्याही समजून घेतात, असं का नाही की खूपच हे करतात, पण खूप छान आहेत त्या काकू, एकदम समजून घेतात. थोडंसं काय इकडं तिकडं झालं तरीही खूप असं समजून घेतात त्या. तर त्यामुळं मग मी म्हणलं की अगोदर स्वयंपाक करून घेऊयात, तर पुरीही येतील क्लासवरून तर त्यांना जेवायला लागेल. त्यामुळं म्हणलं की अगोदर आता गवार होती मी निवडलेली, तर म्हणलं पटकन आता गवारीचीच भाजी करूयात. तिकडं भातही घातलेला होता मी आणि भात घातलेला नव्हता, सकाळचाच होता भात, तर तोच मी आता फोडणी टाकणार होते, म्हणजे कांदा वगैरे टाकून आणि गवारीची भाजी इकडं केलेली आहे.
तर बघू शकता इकडं गवार शिजते तोपर्यंत मग लगेच पीठही मळून घेतलेलं आहे. आणि याच्या अगोदर ना मी तुमच्याशी थोडंसं बोलले होते, किती वेळचा व्हिडिओ मी चालू करून म्हणजे नाही का असं मला वाटलं की मी बटन चालूच केलेलं आहे आणि व्हिडिओ होतो आहे रेकॉर्ड आणि मी बोलते पण काय, आणि नंतर बघते तर काय व्हिडिओ म्हणजे चालूच नव्हता, फोन बंद होता आणि मी उगाच म्हणजे इतका वेळ माझा असाच गेला. मी तुमच्याशी थोडंसं बोललेले होते पण तो काय झालाच नाही. असं खूप वेळा होतं की मला वाटतं की व्हिडिओ चालू असेल असं बोलण्याच्या नादात कधी कधी ना बटन मी चालू करायचं ऑन करायचं कॅमेरा विसरते आणि मग तसंच बोलते वगैरे काहीतरी तुमच्याशी आणि मग परत बघते तर काहीच रेकॉर्ड झालेलं नसतं आणि मग मूड खूप ऑफ होतो अशा वेळेला. आताही तसं झालं तर मी खूप काही बोललेलं होतं म्हणजे छान छान त्या वेळेला आठवत असतं. आपण नंतर जर बोलायचं म्हणलं ना तितकंसं आठवत नाही, पण त्या वेळेला आपण बोललो ना तर आपल्याला म्हणजे आठवतं पण काय बोलायचं त्या सिच्युएशननुसार. तर माझ्या सोबतही आज असंच झालेलं होतं. तर चपात्या वगैरे झालेल्या आहेत आणि मग मी भाजीही करून घेतले आणि लगेचच मग भात होता तर तोच फोडणी टाकून घेतलेला आहे. कांदा, जिरे मोहरी, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर असं थोडंसं टाकून परतून घेतलं ना तर खूप छान, मुलींना तर माझ्या खूप आवडतो. तर इथं माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि लगेचच मग मी बसले राहिलेला ब्लाऊज शिवण्यासाठी. तर थोडासा झाला होता जॉईंट करून, तर आणखीन थोडासा राहिलेला होता. तर स्लीव्जला जॉईंट येणार होते त्यामुळं मग स्लीव्ज वगैरे राहिले होते, बाकीचे पार्ट मी जॉईंट करून घेतलेले होते आणि काहीसे होते आणि मला काही करून आज ब्लाऊज द्यायचे होते त्यामुळं मी लवकर बसलेली आहे. तर इथं बघू शकता आता किती झालेत 7:45, तर तुम्हाला दाखवलेलं हे आहे. आणि मुली येतात आता 9 वाजता येत होत्या मुली, त्यांनाही वेळ होता पण स्वयंपाक वगैरे करून ठेवला आणि ते यायच्या आधी माझा ब्लाऊज वगैरे रेडी आहे. बघू शकता एकदम छान फिनिशिंगमध्ये असा ब्लाऊज आलेला होता आणि लगेचच मी दोन्हीही ब्लाऊजला ना हात शिलाई वगैरे करायला बसले होते, म्हणजे हुक आणि हात शिलाई आता द्यायचा होता म्हणून मी लगेच बसले, नाहीतर मग नसता द्यायचं तर मी लगेच करून घेतलेलं नसतं. तर आता त्यांचा फोनही येऊन गेला होता त्यामुळे म्हणलं की लगेचच आपण करून घेऊयात, कारण त्यांच्या इथं दुसऱ्या दिवशी ना कार्यक्रम होता. तर त्यामुळं म्हणलं की लगेच करून घेऊयात. तर एकदम छान अशी ब्लाऊजला फिनिशिंग आलेली होती. तर इथं मी हातशिलाई वगैरे करत होते तेवढ्यात मग बेल वाजली, मुली पण आल्या. तर आणि आलं की मग त्यांचं चालूच असतं, मग भूक लागली. मग त्यांना म्हणत होते की तेच आवरून घ्या अगोदर तुमचं सगळं, ड्रेस वगैरे चेंज करा आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला लगेच जेवायला देते. तर इथं बघू शकता माझे दोन्हीही ब्लाऊजला हात शिलाई हुक वगैरे लावून झालेले आहेत आणि गळ्याची पायपिंग वगैरे बघा. तरी मी इस्त्री करत नाही, इस्त्री केलं ना तर खूप छान दिसतं आणखीन. तर फिनिशिंग बघू शकता एकदम छान असे. तो ग्रीन कलरचा आहे तो त्यांच्या काकूंचा आहे आणि हा त्यांच्या सुनेचा होता. तर हा प्रिन्स कट आणि तो कटोरी होता. तर दोन्ही ब्लाऊज शिवून झालेले आहेत एकदम छान असं. आणि त्यानंतर त्यांचा आणखीन एक ब्लाऊज होता माझ्याकडं, अगोदर शिवायला दिलेला होता. तो खूप दिवस माझ्याकडे होता, कमीत कमी 15 ते 20 दिवस. पण त्या इतकं काही गडबड करत नाहीत, पण ह्यावेळेस त्यांचा कार्यक्रम होता त्यांच्या घरी दुसऱ्या दिवशी त्यामुळं मग त्यांना द्यायचा होता ब्लाऊज आणि हा त्यांनी मापाला दिलेला होता त्यांच्या सुनेचा. तर तोही मी सगळं एकत्र व्यवस्थित असं घडी करून आणि साडी वगैरे सगळं एका बॅगमध्ये घालून ठेवलेलं होतं आणि त्यांना कॉल करून सांगितलं की झालेले आहेत, येऊन घेऊन जा. आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे केल्यानंतर इतकी भांडी पडली होती, मला नकोच वाटत होतं भांडे घासायला, पण म्हणलं दुसऱ्या दिवशी मुलींची स्कूल होती आणि जर आता नाही घासलं की मग सकाळी सगळीच गडबड होऊन जाईल, कारण मुलींची स्कूलही खूप लवकर असते. मला 4:30 ते 5 वाजता तरी उठायलाच लागतं काही करून आणि एवढी जर मी भांडी ठेवली तर मग काही सुचणार नाही मला सकाळीही. म्हणलं की चला आता कितीही जरी कंटाळा आला तरी मला हे भांडे घासावेच लागतील. त्यामुळं मग आता मी हे रॅक जे घेतलं ना त्याच्यामुळं मला इतकं सोपं जाते, किचनवर पसाराही कमी दिसतो. म्हणजे पहिलं कसं भांड्याचं टोपलं होतं जे आपण भांडे पालते घालतो स्टीलचं, तर तेही आहे माझ्याकडं, पण जागा खूप आटायची त्यामुळं मग मी इथंच रॅक लावलेलं आहे. म्हणजे भांडे ही धुवून पालते घालता येतात आणि तिथंच ठेवता येतं, म्हणजे भांडे रॅकमध्ये लावण्याचंही टेन्शन आता कमी झालेलं आहे. तर इथं माझे भांडे वगैरे सगळे क्लीन करून झाले, किचनही क्लीन केले. म्हणजे सकाळी उठलं की काही टेन्शन नसतं, डायरेक्ट टिफिन बनवायला घेऊ शकतो आपण. त्यानंतर मग यांनी ना आईस्क्रीम घेऊन आले होते येताना आणि ते म्हणत होते की भांडे राहू देत आता,
आणि पहिला आईस्क्रीम खाऊन घे, पण मी म्हटलं की मला एकदा बसलं ना नको वाटतं, त्यामुळं मग ह्यांना जायचं होतं नाईटला, तर त्यांनी आईस्क्रीम खाऊन घेतला अगोदर आणि मग आम्ही नंतर बसलो खाण्यासाठी. कारण मुली म्हणजे नाही का त्यांनाही जेवल्या नको वाटलं आईस्क्रीम खायला, त्यामुळं त्या बसल्या होत्या. त्यानंतर मग आम्ही आईस्क्रीम खात होतो आणि मग त्यांना म्हणत होतं की घ्या थोडंसं खा. तर पहिलं ना ह्या पुरीने असलं म्हणजे काय ब्लॅक करंट फ्लेवरचं आईस्क्रीम आणलेलं होतं, तर ते मला इतकंसं काय आवडलेलं नव्हतं आणि मला जास्त करून कुल्फी आवडते, तर त्यांनी कुल्फी आणली होती. मग मी थोडंसंच खाल्लं आणि ते तसंच ठेवलं. त्यानंतर मग मी कुल्फी खाल्ली आणि बघू शकता इथं मुली त्यांना रोज वेगवेगळे फ्लेवर खायला आवडतात. लेकरांना नवीन नवीन तेच नको असतं. आणि इथं बघा वेदिका किती एकदम छोटे बाईट घेते आहे आईस्क्रीमचं, एकदम नाजूक लेकरं काय त्यांना मजा वाटते काय माहिती, एकदम थोडं करून खात असतात. चला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.